नमस्कार. मराठी कथा संमेलन सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित कथा रानबोका भाग पहिला. पश्चिमेला सह्याद्री पर्वत शांत उभा होता. त्यानं आपली अनेक शिखरं खांद्यावर घेतली होती नि ती शिखरं आकाशाला चिमटे घेत होती. डोंगरी वारा वेगानं तळवटाकडे धावत होता आणि तो चैत्र महिना एक एक दिवस मागे टाकीत वैशाखात विलीन व्हायला निघाला होता. शिवारातली भरली पिकं कधीच गावात गेली होती. त्यामुळे तो सर्व मुलूक वैराण नि उजाड झाला होता. ती साताऱ्याची सुंदर धरणी ओसाड वाटत होती. या प्रदेशात आज कित्येक वर्ष पाऊस पडलाच नसावा असा भास होत होता. जमिनी नांगरून पडल्या होत्या. त्या मृग नक्षत्राची वाट पाहत होत्या आणि त्यांचे मालक गावोगाव जत्रा भरवीत होते. पालख्या, तमाशे, कुस्त्या, झुंजा यात दंग झाले होते. सूर्य मंद पावलांनी डोंगरापलीकडे निघाला होता. तो आपला प्रवास समाप्त करीत होता. पूर्वेकडे आडव्या पडलेल्या सावल्यांना काळा रंग चढत होता. त्या पुसट सावल्या धडपडत होत्या. त्यांचं वास्तव्य संपुष्टात येत होतं. डोंगरांच्या पायथ्यापासून पूर्वेकडे एक अफाट माळ पसरला होता नि त्या माळाच्या पाठीवरून लोकल बोर्डाची एक मरतुकडी खडबडीत सडक डोंगरावरून टांग मारून पलीकडे पेठ लोडकडे पळत होती आणि ते सडकेच्या कडेला संभाजी उभा होता. तो इस्लामपूरकडून येणाऱ्या शेवटच्या एसटीची वाट पाहत होता. त्याचा देह बळकट होता. तसा तो तरुण नि देखणा होता. तरतरीत चेहरा, टपोरे डोळे, भरदार छाती यामुळे तो आगळा भासत होता. नुकताच त्याच्या मिशीला पीळ पडत होता. डोकीला शुभ्र तलम पटका, अंगात स्वच्छ पैरण नि तालमीतील मातीनं पिवळं झालेलं अंग त्याला दंडत होतं. त्याच्या गळ्यात काडतुसाची माळ होती नि त्यानं खांद्याला बंदूक लावली होती. संभाजीच्या घरी सर्व काही ठीक होतं नि आईला एकुलता एक असल्यामुळे तो स्वच्छंदी झाला होता. तो थोडंसं शिकला होता नि मध्ये शाळा सोडून तो लष्करात भरती झाला होता. परंतु तिथंही मन न लागण्यामुळे तो लष्करी नोकरी सोडून परत आला होता आणि त्याच्या घरच्या म्हशीचं भरपूर दूध पिऊन तो पैलवान होऊन सर्वत्र गाजत होता. आज कोकरूडची जत्रा होती. आसपासची गावं कोकरूडला निघाली होती नि संभाजी तिकडेच निघाला होता. तो मोहनाचा तमाशा पाहायला उतावळा झाला होता. तो त्या इस्लामपूरकडे नजर लावून उभा होता. काय वाटेल ते करून आज कोकरूडला जायचंच असा त्यानं निश्चय केला होता. या रंगदार नि रंगेल संभाजीला मोहनाचं खूळच भरलं होतं. जिथं मोहनाचा तमाशा असेल तिथं तो जात होता. त्याचं कारण तसंच होतं. एकदा संभाजी असाच तमाशा पाहायला गेला होता आणि त्याच वेळी त्यानं मोहनाला प्रथम पाहिली होती. त्याच दिवशी मोहनानं त्याच्या तरुण मनाला भुरळ घातली होती. संभाजी स्तंभित होऊन पाहत होता आणि मोहना त्याच्यापुढं नाचत होती. तिची सर्व कला रंगानं रंगली होती, फुलली होती. ती हसत होती नि निपुरांच्या नादानं कलेचा कलश भरत होती. आपल्या सारंगीशी स्पर्धा करणाऱ्या कंठानं गाऊन ती कलेची कमान चढवीत होती.
अगदी ताणीत होती आणि तमाशा पाहत बसलेली मातब्बर माणसं तल्लीन झाली होती. कित्येक नजरा तिच्यावर वज्रलेप होऊन मोहना फिरेल तशा फिरत होत्या. ती नाचेल तशा नाचत होत्या. मोहना गिरक्या घेईल तशा गिरक्या घेत होत्या. आणि ते दृश्य पाहून तरुण माणसांच्या मनात आनंदाचं वादळ उठलं होतं. ही मोहना होतीच तशी. ती घवघवीत 22 वर्षांची होती. आत्ताशी तिच्या तारुण्याला भरती येत होती. नुकतीच तिच्या जवानीची लाट जागी झाली होती. नी ती किनारा पाहत होती. तिचा रंग गव्हासारखा होता नी चेहरा रेखीव होता. तिच्या भुवया कोरल्याप्रमाणे दिसत होत्या. तिचे होठ नाजूक होते नी ते तिच्या देखणेपणात भर घालीत होते. तिचा देह आटोपशीर नी करंजासारखा भासत होता. तिच्या रुंद नी उभार छातीत तिची खडीची तंग चोळी तटतटत होती. आणि अशा त्या अप्रतिम सुंदर मोहनाला कलेची जोड मिळाल्यानं तिची सुंदरता द्विगुणित झाली होती. आणि म्हणूनच ती सातारी मनाला चटका लावित होती. तिच्या ठायी नृत्य, नाट्य, संगीत नी सौंदर्य यांचा भव्य असा संगम झाला होता. तमाशा रंगात आला होता. अनेक नजरा तिच्या या रसरशीत देहावर चढफडत होत्या. माणसं डोळ्यांची पापणीसुद्धा हलवीत नव्हती. मोहना वरचेवर संभाजीवर नजर झुगारीत होती नी गालात हसून झणकन उजवा पाय आदळून हळूच गिरकी मारीत होती. त्यावेळी ती भलतीच मोहक भासत होती. तिची ती हालचाल जणू संभाजीला जिंकण्यासाठी कायमच कलामय किमयाच करीत होती. न कळत तिची नजर संभाजीकडे वळत होती. त्याची छाती, बंदूक नी रुबाब पाहत होती. पुन्हा पुन्हा गालात हसून ती गिरकी मारीत होती, गात होती. रात्र आपल्या गतीनं जात होती. किती रात्र झाली आहे याचं कोणालाच भान नव्हतं. लोक स्वतःलाच विसरले होते नी मोहनाला पाहत होते. मध्येच वावटळ उठावी तसं झालं आणि माणसं मोहनावर पैसा उधळू लागली. अनेक हात उंचावले गेले नी त्या हातात नोटा खडखडू लागल्या. दौलतजादा सुटू लागला. नी मग सुंदर मोहना गजगतीनं फडात फिरून पैसे घेऊ लागली. तिची धावपळ सुरू झाली होती. पण ती हसत होती. नोटा घेतलेला हात उंचावला की ती पदरात देह दडवून तिकडे जात होती. या कोपऱ्यातील नोट निघाली की दुसऱ्या कोपऱ्यात नोट फडफडत होती. मोहना नोटा गोळा करीत होती. परंतु फडाचा मालक नामा नेर्लेकर कोल्ह्याप्रमाणे बावरून पाहत होता. मोहना जिकडे जाईल तिकडे तो भेदरून पाहत होता. जणू त्या कोपऱ्यात गेलेली मोहना परतणार नाही असं त्याला वाटत होतं. नामा नेर्लेकराची ती भेदरलेली अवस्था धोंड्याच्या लक्षात आली नी तो ओरडून म्हणाला, नेर्लेकर, घाबरू नका. मोहना कुठं जाणार नाही नी तिला कुणी खुडून बी घेणार नाही. ते ऐकून लोक खदाखदा हसले आणि त्याच वेळी संभाजीनं आपला हात उंचावला. तशी ती मोहना अधिकच मोहक चालीत त्याच्याकडे गेली नी किंचित वाकून म्हणाली, हं, बोला, काय हुकूम हाय? हे 20 रुपये घेऊन नाव सांग. संभाजी बोलला, माझं नाव तर या खोऱ्याला माहीत आहे. आणि तुम्हाला ठाऊक नाही? हे मोठं नवलच आहे. मोहना हसत म्हणाली, मी माझं नाव तुम्हाला सांगते. परंतु तुमचं नाव काय?
माझं नाव संभाजी सावर्डेकर. संभाजी उतरला. आणि गाव? तिनं विचारलं. सुरूर वरजाडले. तो उतरला. मोहना संभाजीशी बोलत होती तेव्हा स्टेजवर नामा नार्लेकराच्या काळजानं ठाव सोडला होता. ही मोहना त्याच्याशी काय बोलत असेल या विचारानं त्याचा चेहरा पांढरा फटक झाला होता. तो झाडावरून पडावं तसा केविलवाना चेहरा करून मोहनाकडे पाहत होता. मोहना त्याच मंद चालीनं स्टेजवर गेली आणि म्हणाली, ऐका, हे 20 रुपये मला माझं नाव विचारित आहेत, तेव्हा आता माझं नाव ऐका. हे ऐकून नामा नेर्लेकराचा चेहरा पुन्हा टवटवीत झाला आणि मोहनानं किंचित मागं सरकून तुणतुण्याचा सूर कानात घेतला आणि पहिलं कडवं हवेत झुगारलं. घ्या हाती सुवासिक दोना, नाव ध्यानात असू दे मोहना. हे कडवं सुरू होताच टाळ्यांचा कडकडाट झाला आणि धोंड्या मोठ्यानं ओरडला, मंडळी, ह्यो दवना जपून ठेवा, गमवू नका, नाहीतर आम्ही उपाशी मरू. भले. पुन्हा फड गरजला नि मोहना पुढं जाऊन गाऊ लागली. चौथीच्या चांदवानी माझी नव्हती, जाईची कळी मी बागेत फुलती, बघा दुरून मी बांगडी मैना, नाव ध्यानात असू द्या मोहना. ह्या लावणीनं तमाशाला भलताच रंग चढला आणि सूर्य उगवला. तमाशा उठला. रात्रभर खुटी मारल्याप्रमाणे एका जागी बसलेले लोक उठले नि घरोघर पांगले. संभाजी निघाला तेव्हा मोहना पायातील नुपुरांचा झणझणाट करीत त्याच्याकडे गेली नि त्याच्या पुढं उभी राहून हळूच म्हणाली, काय समजलं का माझं नाव? समजलं की. संभाजी उतरला. मग आता ते विसरू नका. ती तोंडाला पदर लावून हसली. आता मेलो तरी विसरणार नाही, संभाजी म्हणाला नि ती दोघं मोठ्यानं हसली. मोहना संभाजीची बोलत होती आणि त्या दोघांना समोर पाहून नामा नेर्लेकराची मनस्थिती भलतीच नाजूक झाली होती. तो अस्वस्थ होऊन पाहत होता. तो शेवटी चिडक्या स्वरात म्हणाला, मोहना, चल की. आले मी, तुम्ही आवराआवर करा. मोहना समोर पाहत बोलली. तिनं नामाकडे वळूनही पाहिलं नाही. बरं, उद्या तमाशा कुठं आहे? संभाजीनं विचारलं. का बरं? ती हसली. मी येणार आहे. नक्की? नक्की. सांगावात. मग फारच जवळ आहे. येणार का? तिनं विचारलं. येणार म्हणजे नक्कीच येणार. मग मी वाट पाहीन. हे पहा, आज आपली ओळख झाली आहे, संभाजी म्हणाला. आता जिथं तू असशील तिथं मी न चुकता येणार, पण ओळख असू दे. तसं म्हणू नका, मोहना हसत म्हणाली. जरी आम्ही 12 गाव फिरणारे गरीब माणसं असलो तरी आम्ही मोठ्या माणसांना कधीच विसरत नाही. कारण जर आम्ही तसं वागलो तर मग आमचं चालणारच नाही. बरं जा, तो पहा तुझा मालक ताटकळत उभा आहे, संभाजी बोलला. तो माझा मालक बिलक कोणी नाही, मोहना म्हणाली. तो फडाचा मालक आहे, मी स्वतंत्र आहे. अगं, मी थट्टा केली तुझी, संभाजी म्हणाला. मग मी कुठं काय म्हणते, मोहना म्हणाली. तुमचा मुक्काम कुठं आहे? इथं माझी बहीण आहे, संभाजी म्हणाला.
मी तिच्या घरी आहे. बरं मी जाते, ती बोलली. बरं जा, 6 गावात भेटा, निश्चित. मोहना वळून आपल्या तमासगीर मंडळींबरोबर मुक्कामाकडे निघाली. मोहनास संभाजीशी बोलणं नामाला मुळी पसंत नव्हतं. नि ती दोघं काय बोलली असतील या विचारानं त्याचं डोकं बधीर झालं होतं. तो त्याचाच विचार करीत होता. नामा नेर्लेकर हा एक कसलेला तमासगीर होता. नि दिसायलाही वाईट नव्हता. आता त्याच्या वयानं 40 गाठली होती. त्याचा कंठही मधुर नि पल्लेदार होता. परंतु त्याचा स्वभाव कमालीचा उथळ होता. त्याला स्वतःचं वजन कळत नव्हतं. हरिश्चंद्र राजा या वगात केलेला राजाचा पोशाख तो वग संपला तरी काढीत नसे. अंगात लांब झब्बा, पाठीवर गौन नि डोक्यावर बेगडी मुकुट आणि कमरेला पत्र्याची तलवार अशा थाटात तो सर्वत्र हिंडत असे. जर कुणी म्हटलं, नेर्लेकर आता काढा की तो राजाचा पोशाख, तेव्हा नामा नेर्लेकर हसून म्हणे, का र बाबा, तुझ्या पोटात दुखाय लागलं? अरे मी खरा राजा नाही तर मग आज घडीभर मला खोटा राजा म्हणून तरी फिरू द्या की. या नामाचं मत निराळं होतं. त्याच्या 2 बायका होत्या. परंतु तरी त्याचा आत्मा मोहनासाठी चडफडत होता. ती हाती कशी येईल याचाच तो रात्रंदिवस विचार करीत होता. ती आपली व्हावी असं त्याला वाटत होतं. ती त्याला हवी हवीशी वाटत होती. तिचं ते उफाळतं तारुण्य त्याला वेडावीत होतं. तमाशात बायको होणारी मोहना कायमचीच आपली व्हावी यासाठी त्याचा जीव तुटत होता. तिचा आपण मनमुराद उपभोग घ्यावा. जशी फडात बायको होते तसं तिनं घरीदारी स्वतंत्र आपली बायको होऊनच राहावं. कुठं जाऊ नये, कुणा परक्याशी बोलू नये आणि आपण सांगू तसं तिनं वागावं. हा एकच विचार त्याला भंडावीत होता. दुसरी गोष्ट अशी की ज्या फडात जी बाई नाचते ती जर फडाच्या मालकाची रखेल म्हणून राहिली तर मग त्याच्यासारखा भाग्यवान कोणीच नाही अशी नामाची समजूत होती. शिवाय जर मोहना आपली झाली तर मग आपल्यासारखा नशीबवान दुसरा नाही. आणि जर ही मोहना निघून गेली तर आपला तमाशा कोसळणार नि आपल्याला वाईट दिवस येणार अशी त्याला भीती वाटत होती. तो मनात म्हणत होता, या मोहनाला आता पंख फुटले आहेत. ती कुणाशी लगट करीत असते, अंधारात बोलत असते नि आपला एकही शब्द मानित नाही की ती मला जुमानतही नाही. पण आता वेळ दवडायची नाही. काय वाटेल ते करून लवकरात लवकर तिला हाताखाली घेतलीच पाहिजे, नाहीतर मोठा घात होईल. ती जाईल मग तमाशा मोडेल नि आज जो आपल्याकडे हा दौलतीला पूर येत आहे तो मध्येच थांबेल. म्हणून मोहना फडातून जाऊ नये नि जर ती आपल्या फडात असावी तर तिला आपण आपली केली पाहिजे. जर हे शक्य झाले नाही तर मग भयंकर अपयश. अशा अनेक विचारांनी नामा नेर्लेकर झुरणी लागला होता. तो तिच्या देहावर कब्जा करायची शिकस्त करीत होता. परंतु मोहना सावध होती. तिला नेर्लेकराचा हेतू उमजला होता नि ती त्याच्यापासून 4 पावलं दूरच राहत होती. फक्त तमाशा उभा राहील तेव्हा ती देहभान विसरून स्टेजवर कलेचे इंद्रधनुष्य करीत होती. ती नामा नेर्लेकराची भीती विसरत होती. तो हरिश्चंद्र राजा झाला की ती तारामती होऊन
प्रेक्षकांना भारावून टाकीत होती. त्या दिवसापासून संभाजीला मोहनाचं खूळ भरलं होतं. जिथं तिचा तमाशा असेल तिथं तो न चुकता जात होता. तो दिसला की तिला आनंद होत होता. धावत जाऊन खुशाली विचारित होती. घरचा माणूस भेटावं तशी ती त्याची विचारपूस करीत होती. हसत नी त्याच्यावर नजर रोखून सारा तमाशा करीत होती. ती त्याच्यावर संपूर्ण भाळली होती. परंतु ती आपली मनस्थिती त्याला मुळीच कळू देत नव्हती. आपण जर संयम सोडला तर संभाजी त्याचा गैरअर्थ घेईल नी एक बाजार बसवी आहे असा शेरा मारील नी आज आपल्याविषयी त्याला जो आदर वाटत आहे त्याला तडा जाईल याची तिला भीती वाटत होती. म्हणूनच ती स्वतःला आवर घालीत होती. आज मोहनाचा तमाशा कोथरूड या गावी आहे अशी बातमी आली नी म्हणूनच संभाजी आज कोथरूडला निघाला होता आणि त्या माळ्याला उभा राहून एसटीची वाट पाहत होता. आज वाटेल त्या परिस्थितीत कोथरूडला जायचंच असा त्यानं निर्धार केला होता. तो इस्लामपूरकडे नजर लावून उभा होता. शेवटची एसटी आता येणार अशी त्याची खात्री होती. थोड्या वेळात एकाएकी इस्लामपूरच्या दिशेनं धुळीचे लोट उडवीत ती एसटी येताना संभाजीला दिसली नी त्याला आनंद झाला. तो भरकन पुढे जाऊन सडकेच्या मधोमध उभा राहिला. त्यानं दोन्ही हात आडवे पसरले. अगदी म्हशीला आडवायला उभं राहावं तसंच तो उभा राहिला. आज कोथरूडची जत्रा असल्यानं ती एसटी इस्लामपुरातूनच ठासून भरली होती. तिच्यात मुंगी शिरायला वाव नव्हता. कित्येक लोक उभे होते तर काहींनी बाकाच्या मध्येच बैठक मारली होती. त्याच मोटारीत नामा नेर्लेकरचा तमाशा कोथरूडला जात होता. सर्व तमासगीर जागा धरून बाकावर बसले होते. नामा नेर्लेकर आणि धोंडी सोंगाड्या ह्या दोघांमध्ये मोहना बसली होती. नी अडकीत त्यात सुपारी सापडावी तशी तिची अवस्था झाली होती. मोहनानं पान खाल्लं होतं. त्यामुळे तिचे मूळचे नाजूक होठ लाल तंबर झाले होते नी ती अधिकच मोहक दिसत होती. बेरकी धोंडबा हळूहळू तिच्याकडे सरकत होता आणि तिच्या मुलायम मांडीला आपली खडबडीत मांडी घासून आपल्या दुबळ्या मनाचं तेवढंच समाधान करून घेत होता आणि उगीचच तिच्या कानावर तोंड नेऊन काहीतरी बोलत होता. तशी ती हसत होती नी ती हसली की ऐटीत सर्वत्र तो पाहत होता. परंतु मोहना हसली की नामा नेर्लेकर चमकत होता नी विचारित होता, काय म्हणाला धोंडीबा? पण धोंडीनं तिच्या कानाजवळ तोंड नेऊन विचारलं, मोहनाबाई, जर तुझं लगीन झालं तर मग आम्ही काय करायचं? ते तुमचं तुम्ही ठरवा, ती उत्तरली. आम्ही ते कधीच ठरवून टाकलंय, धोंडी म्हणाला. काय ठरवलंय तुम्ही? तिनं विचारलं. आम्ही मिशा तर कव्वाच काढल्या आहेत, धोंडीबा मख्ख चेहरा करून म्हणाला. तुझं लगीन झालं की लुगडी नेसायची नी हिजडं हुनशान गावोगाव हिंडायचं. ते ऐकून मोहना मोठ्यानं हसली नी पुन्हा नामा नेर्लेकरानं विचारलं, काय म्हणाला धोंड्या? आणि जेव्हा मोहनानं धोंडीबाचं मत सांगितलं तेव्हा नामाचा चेहरा मड्यासारखा झाला. त्यानं धोंडीबाकडं रागानं पाहिलं. ती मोटार पळत होती, परंतु एकाएकी तिचा वेग कमी कमी होऊ लागला. कारण संभाजी वाटेतच आडवा उभा होता नी थांबावा अशी खून करीत होता. तो निर्भान झाला होता. अखेर ड्रायव्हरनं ब्रेक लावून मोटार उभी केली नी विचारले, काय सरकार, काय विचार आहे? मला कोथरूडला जायचं आहे,
संभाजी म्हणाला, आज जत्रा आहे आणि दुसरी मोटार नाही. त्याच वेळी कंडक्टर धाडकन दार उघडून संतापून बाहेर आला. परंतु बंदूक नि काडतुसाची माळ पाहताच त्याचा राग नाहीसा होऊन तो वरमला. त्याचा दमच उखडला गेला. तरी तो म्हणाला, काय ओ रावसाहेब, काय विचार आहे? अहो, ही एसटी आहे. हा वाटे गावच्या बने शेठचा टांगा नव्हे. ते मलाही समजतंय हो, संभाजी म्हणाला. परंतु आज मला कोथरूडला गेलंच पाहिजे. फार जरुरीचं काम आहे. अहो, परंतु कुठं बसणार? कंडक्टरनं ओरडून विचारलं. कसंही करा, पण मला घेऊन चला, संभाजी म्हणाला. कारण दुसरी गाडी नाही. परंतु कुठं बसणार हा माझा प्रश्न आहे, त्याचं उत्तर द्या की. कंडक्टर म्हणाला. जा, कुठं जागा असेल तिथं बसा, संभाजी बावरला. नि त्याच वेळी मोहनानं उठून समोरच्या काचेतून पाहिलं नि ती हर्षभरीत झाली आणि नेर्लेकरानं विचारलं, कोण आहे? बघा की, मोहना बोलली आणि नामानं मान वर करून पाहिलं नि पुन्हा बैठक मारली नि आजारी माकडाप्रमाणे चेहरा करून म्हणाला, बायला, ह्या भागात फुकण्याच फुकण्या. परंतु फुकणी वागवायला मनगटात बळ असावं लागतं. मोहना हसत म्हणाली, तुम्ही एक उलथणी वागवून दाखवा की. जाऊ द्या, तुमचा वाद कशाला? धोंड्यानं मध्यस्थी केली आणि संभाजी मोटारीच्या नाकावर टिसून सगळे सरळ इंजिनवर पाय देऊन वर चढला नि टपावर जाऊन बसला आणि मोठ्यानं म्हणाला, ड्रायव्हर साहेब, जाऊ द्या. आणि मग संभाजीला पाठीवर घेऊन ती मोटार पुन्हा धावू लागली. मोटार पळत होती. मोहना आता मुळीच बोलत नव्हती. तिचं सर्व लक्ष वर टपालावर लागलं होतं. वरचेवर पाहत होती आणि गालात हसत होती. मोहनानं बोलावं, हसावं ह्यासाठी धोंडीबा धडपडत होता, विनोद करीत होता. परंतु मोहना मुळीच हसत नव्हती. ती मोटार टिपरे या गावात शिरून एका हॉटेलपुढं उभी राहिली. उतारू उतरून जाताच, चला 5च मिनिटात चहा ढोसून या, असा कंडक्टरनं हुकूम सोडला नि बाहेर जाऊन संभाजीला म्हणाला, साहेब, या खाली, जागा झाली आहे. महाराज, या सरकारी हत्तीवरून उतरा. आणि त्याच वेळी फौजदार पुढं येऊन म्हणाला, काय हो संभाजीराव, अगदी म्हशीवर बसून यावं तसं आलात. मग काय करू, जागाच नव्हती. संभाजी हसून म्हणाला नि त्यानं दणकन उडी मारली. सर्व तमासगीर खाली उतरले होते. मोहना पुढे जाऊन हसत म्हणाली, काय हो, तुम्ही आमच्या डोकीवरच बसला होता की. नंतर सर्व तमासगीर नि संभाजी यांनी स्पेशल चहा घेतला आणि गाडीत बसले. यावेळी मोहना संभाजी शेजारी अगदी त्याला खेटून बसली होती नि नामा नेर्लेकर मोहनापासून दूर फेकला गेला होता. ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना संभाजीचा फार राग आला होता. चहा पीत पीत त्यांनी या बंदूकवाल्याची चांगली फजिती कशी करता येईल याचा विचार केला होता. पुन्हा मोटार धावू लागली. तेव्हा कंडक्टर वरचेवर ड्रायव्हरच्या केबिनजवळ जाऊन काहीतरी बोलत होता नि मग ते दोघं मोठ्याने हसत होते. सर्वत्र अंधार दाटला होता नि त्याला चाकाखाली चिरडीत मोटार पळत होती. पण बाहेर सर्व काही अंधारात गडप झाले होते. फक्त मोटारीतील मळकट दिवे मिणमिणीत जळत होते. काय बरं आहे ना, मोहनानं हळूच संभाजीला विचारलं. अगदी मजेत, संभाजी उतरला.
तमासगिरांच्या आधीच हजेरी लावायला जात होता की काय? मोहना हसली. आधी जाता आले नाही, तेव्हा आता तमासगिरांच्या बरोबर जात आहे, संभाजी म्हणाला. बाकी तुमचं नशीब सिकंदर आहे, मोहना बोलली. कशावरून? त्यानं विचारलं. वाटेतच माझी भेट झाली, ती बोलली. खरं आहे, खरंच मी नशीबवान आहे, तो म्हणाला. कसं? मोहना, ते सर्व नंतर सांगेन. बरं नंतर सांगा, ती बोलली. यावेळी नामा नेर्लेकरची अवस्था भलतीच नाजूक झाली होती. ही मोहना त्याच्याजवळ हळूहळू काय बोलत असेल याचा तो विचार करीत होता. नि धोंडीबा डोळं झाकून ती दोघं काय बोलत आहेत हे ऐकण्यासाठी कान टवकारून बसला होता. मोटार एका ओढ्यात उतरून पुढं निघाली, पण एकाएकी तिची मागची 2 चाकं वाळूत रुतली. ती एकाच जागी फिरू लागली नि जसजशी ती फिरतील तसतशी वाळूत खोल जाऊ लागली. मोटार फसली नि आता निघत नव्हती हे लक्षात येताच कंडक्टरला आनंद झाला. त्यानं पळत जाऊन ड्रायव्हरच्या हातावर एक जोरदार टाळी मारली आणि ओरडला. चला, सर्व खाली उतरा नि धक्का मारा. सर्व प्रवासी खाली उतरले आणि जीव लावून मोटारीला रेटू लागले. परंतु ड्रायव्हर गिअर बदलून गाडी अधिकच कशी रुतून बसेल याचीच खटपट करीत लागला. शेवटी ही गाडी निघत नाही असं म्हणून ड्रायव्हर केबिनमधून खाली येऊन एका झाडाखाली जाऊन निवांत बसला आणि त्याच्या शेजारी कंडक्टर बसून पिवळा हत्ती सिगारेट ओढू लागला. अंधार मी म्हणत होता. डोळ्यात बोटं घातली तरी दिसत नव्हते. सर्व प्रवासी एका आंब्याच्या झाडाखाली बसले होते. सर्व तमासगिरांचं टोळकं एका बाजूवर बसलं होतं. आज आपण वेळेवर जात नाही या विचारानं नामा नेर्लेकराच्या काळजानं ठाव सोडला होता. त्याला त्या अंधारात कोथरूडच्या पाटलांच्या त्या पल्लेदार मिशा दिसत होत्या. आपण जर वेळेवर गेलो नाही तर तो पाटील आपली सागळ सोलून वाळत घालीन, असं तो मनात म्हणत होता. मोहना आणि संभाजी ही दोघं दूर बसली होती. ती दोघं कुठं आहेत याचा धोंडीबा अंदाज घेत होता, पण ती दोघं कुणाला दिसत नव्हती. फक्त मोहनाचं मंजूळ हसणंच तेवढं ऐकू येत होतं. ती संभाजीला खेटून बसली होती. पलीकडे ड्रायव्हर नि कंडक्टर दोघं विड्या फुंकीत बसले होते. कंडक्टर म्हणाला. ड्रायव्हर, काही खटपट करायची नाही. आज या बंदूकवाल्याची आणि त्या बयाची चांगली गंमत करायची. नामा नेर्लेकर काळजी करीत होता. पालखी फिरून गेली. मला तमाशा उभा करायचा आहे नि मी तर हा इथं अडकून पडला आहे. पुढं काय? शिवाय ही मोहना खुशाल संभाजीला घेऊन अंधारात दूर बसली आहे. मी वेळेवर कसा जाणार या विचारानं त्याचा जीव टांगणी लागला होता. तो वरचेवर धोंडीबाला म्हणत होता. धोंडी, अर मोहना कुठं हाय बघ की. हाय की, एवढंच बोलून धोंडीबा वेडी पेटवीत होता. मोहना, चल, संभाजी बोलला. कुठं? तिनं विचारले. मोटार काढायला, तो म्हणाला. पण कशी काढणार? तिनं प्रश्न केला. बघ तरी, तो बोलला आणि मोहना उठली नि ती दोघं अंधारातून त्या ओढ्यात शिरली. ओढ्याच्या पात्रात मधोमध 2 कण्हेरीची बेटं उभी होती आणि त्या 2 झुडपाच्या मधी एक खडक होता. संभाजी त्या खडकावर बसला. मोहनाही त्याच्या शेजारी बसली. तिचं हृदय अगदीच उगीचच धडधडू लागलं, पण ती हसत होती.
काय विचार आहे तिनं विचारलं आणि संभाजीनं तिला हळूच जवळ घेतले. नी तिच्या सुंदर होठांचे एक चुंबन घेताच ती पुलंकित झाली, मोहरली. नी स्वतःच पुढं सरकून त्याच्या हृदयाशी बिलगली. सरकार, आज काय विचार आहे? काही नाही असं म्हणून त्यानं तिला हृदयाशी कवटाळली. ती खुदकन हसली. नी मग सर्वत्र शांतता पसरली. मोहना शांत झाली. उशिरानं ती दोघं उठली. पुन्हा त्यानं तिला जवळ ओढली. तेव्हा ती म्हणाली, आणखी काय विचार आहे? संभाजीनं तिला हृदयाशी धरून पुन्हा आवळली. नी त्याच वेळी तिच्या चोळीची गाठ ताडकन तुटली. तशी ती मागं सरली. तिनं बाजूला तोंड फिरवून चोळीची गाठ मारली आणि पुन्हा संभाजीकडं वळून ती म्हणाली, आयुष्यात आज माझ्या चोळीची गाठ तुटली आहे. नी ती तुम्हीच तोडली आहे हे विसरू नका. कधीच विसरणार नाही. चल, संभाजी म्हणाला. आता मोटार काढू, ये पाहू. मग ती दोघं मोटारीपाशी गेली. संभाजीनं आपली बंदूक मोहनाकडे दिली. नी मग त्यानं ओढ्यातील दगड आणून मोटारीच्या चाकाखाली घातले. नंतर झुडपाच्या डहाळ्या मोडून त्याची भर घालीत आणि नंतर सर्व प्रवाशांना आणून मोटारीला रेटायला लावले. त्या एकाच झपाट्यात मोटार त्या खड्ड्यातून बाहेर निघाली. सर्वांना आनंद झाला. मोहनानं लहान मुलाप्रमाणे टाळ्या वाजवल्या. नामाचा जीव भांड्यात पडला. संभाजी ड्रायव्हरला हाक मारून म्हणाला, चला ड्रायव्हर साहेब, गाडी निघाली. जाऊया, उशीर झाला. निघाली ना? मग एवढी घाई का? कंडक्टरनं चिडक्या स्वरात म्हणाले. अहो, पालखीची वेळ झाली आहे. संभाजी शांतपणे बोलला. शिवाय या तमासगीर मंडळींना वेळेवर तिथं पोहोचवणं जरुरीचं आहे. असं का? मोटार तुम्ही काढली आणि तुम्हाला वेळेवर जायचं आहे. मग जशी मोटार काढली तशीच ती घेऊन जा की. कंडक्टरनं आगाऊपणा केला आणि संभाजीच्या मस्तकात डोम उसळला. तो मोहनाला हळूच म्हणाला, तुम्ही सर्व गाडीत बसा आणि हळूच दार बंद करून घ्या. चला. सर्व प्रवासी गाडीत बसले. मोहनानं हळूच दार बंद करून घेतलं. नंतर संभाजी हळूच ड्रायव्हरच्या जागेवर जाऊन बसला. त्यानं प्रथम मोटार सुरू केली आणि भराभर दिवे लावून तिला भुरकन गती दिली. मोटार निघाली. ड्रायव्हर नी कंडक्टर यांच्या डोळ्यासमोर मोटार चालू लागली. तिनं हा हा म्हणता ओढा ओलांडला आणि जेव्हा मोटार कोथरूडच्या मार्गानं पळू लागली तेव्हा ड्रायव्हर नी कंडक्टर यांचे धाबे दणाणले. ते वेड्याप्रमाणे उठून मोटारी मागून धावू लागले. पुढं मोटार पळत होती. मागून ड्रायव्हर नी कंडक्टर पळत होते. कंडक्टर मोठमोठ्यानं ओरडत होता, अहो, मोटार उभी करा, आम्हाला येऊ द्या, चूक झाली आमची. परंतु संभाजी तिकडं लक्ष देत नव्हता. तो वेग न वाढवता मंद गतीनं मोटार चालवित होता. ड्रायव्हर कंडक्टरची बोंब त्याला ऐकू येत होती. पण मोटार उभी करायची नाही असा त्यानं निश्चय केला होता. 1 मैल मोटार पुढं गेली नी मैलभर पळून ड्रायव्हर कंडक्टर यांच्या तोंडाला फेस आला होता. ते धापा टाकीत नी उभी करा असं ओरडत पळत होते. मोटारी बरोबर त्यांच्या तोंडाचं पाणी पळालं होतं. शेवटी 1.5 मैल जाऊन संभाजीनं मोटार उभी केली. ड्रायव्हर मोटारी पुढं जाऊन दोन्ही हात जोडून म्हणाला, आमची चूक झाली, क्षमा करा, आम्ही पुन्हा असं करणार नाही, क्षमा करा, क्षमा करा.
हो हो, खरंच क्षमा करा. कंडक्टर चामड्याची पिशवी काखेत दाबून म्हणाला. माफ करा. आता गुमान बाजूला राहा, नाहीतर गाडी तुमच्या अंगावर घालून तुम्हाला चिरडून मारीन. संभाजी संतापून म्हणाला. काय रे, काय झालं होतं? बोला. नाही रावसाहेब, काही नाही. चूक झाली. कंडक्टरनं हात जोडले. काही नाही कसं? देखण्या पोरी पाहून तुम्ही भाव खाता नाही का? संभाजी ओरडून म्हणाला. परंतु लक्षात ठेवा, ठेवा पुन्हा लोकांशी असं गैरवर्तन कराल तर गोळ्या घालून ठार मारीन. बस बस, झाली एवढी शिक्षा पुरे झाली. पुन्हा असं घडणार नाही. ड्रायव्हर नम्रपणे म्हणाला आणि संभाजी केबिनमधून उतरून मागे जाऊन बसला नि पुन्हा मोटार पळू लागली. काय धोंडीराम, कशी निघाली ही मोटार? मोहनानं हसत विचारलं आणि धोंड्या मख्ख चेहरा करून चाबऱ्या भाषेत म्हणाला. ते मी सांगू? मोटार कशी निघाली ते तुला ठाव, मात्र आज मोटार निघाली कशी याची माझी खात्री झाली या. खात्री झाली ना तर होऊ द्या, मोहना दाहक सुरात म्हणाली. आता आजपासून रोज अशीच खात्री करून घेत राहा. तसं नवं मोहनाबाई, राग येऊ देऊ नका. धोंड्या पुन्हा बोचकारे काढणाऱ्या भाषेत म्हणाला. म्हणजे असं की मोटार आमच्या मोरं रुतली नि परत निघाली तसं परत घडणार नाही. आता रोजच तसं घडणार आहे. मोहना चिडक्या स्वरात म्हणाली. आता लुगडी खरेदी करून हिजडी व्हायची तयारी. बरं बाबा, मोरं मी बोलतच नाही. असं म्हणून त्यानं कान धरलं नि डोळं झाकून गप्प बसला. नामा नेर्लेकर चिंताक्रांत दिसत होता. कोथरूड स्टँडवर मोटार थांबली. सर्व लोक नि तमासगीर खाली उतरले. तेव्हा स्वतः पोलीस पाटील, सरपंच अशी मोठी माणसं तमासगीरांना म्हणजेच मोहनाला घ्यायला स्टँडवर हजर होती. तमासगीर आलेले पाहताच त्यांना आनंद झाला. पाटील पुढं होऊन मोहनाला म्हणाला. आता माझ्या जीवात जीव आला. हो का? काय झालं? मोहनानं विचारलं. काय सांगू मोहनाबाई, सारी जत्रा मोहना मोहना करतीया नि तुमचा पत्त्या नाही. मी तर पार हादरलो होतो. चला आता मुक्कामावर, म्हणजे आमच्या वाड्यात सारी व्यवस्था केली या. चला असं म्हणून मोहना संभाजीकडे गेली नि म्हणाली. तुमचा मुक्काम कुठं? एक मित्र आहे, त्याच्या घरी जाईन. संभाजी म्हणाला. जा तू. एवढ्यात पाटील पुढं आला. त्यानं संभाजीला ओळखलं नि त्याचा हात धरून म्हणाला. हे काय संभाजीराव, असं परक्यासारखं वागणं बरं नाही. चला माझ्या घरी, सारी सोय केली. चला नाही म्हणू नका. मोहना मध्येच म्हणाली. मग चला ना, पाटील आग्रह करीत आहेत. चला, नाही म्हणू नका. बरं चला. असं म्हणून संभाजी मोहनाबरोबर पाटलांच्या वाड्याकडे निघाला. पण एवढा उशीर का लागला तुम्हासनी? पाटलानं विचारलं. आज एसटी भलतीच लेट झाली. काय झालं होतं? पाटलानं विचारलं नि मोहनानं वाटेत घडलेला सर्व प्रकार पाटलाला सांगितला नि तो ऐकून पाटील पोट धरून हसला आणि लगेच गंभीर होऊन कणत म्हणाला. संभाजीराव, या वर्षी आमची जत्रा अफाट भरली या. पर एक पिढा येऊन दुधात मीठ पडणार असं वाटतंय. मला समजलं नाही, संभाजी बोलला. आव, आज सकाळीच त्यो रानबोका गण्या गावात आलाय, पाटील म्हणाला.
त्या रानबोक्याला बघून पोळी बाळी भेदरून गेल्या ती नी माणसं घाबरल्या. तुम्ही काळजी करू नका, संभाजी म्हणाला. तो रानबोका मी सांभाळतो, तुम्ही निर्धास्त राहा. परंतु मोहना एकाएकी काणवळली.